तुला वाटतं का शिवानी का 10-5 हजार रुपयाची वस्तू आहे की? पडलं काय तिला काय आता का डिस्प्ले काय स्वस्त भेटतो का त्याचा? कसं करायचं म्हणजे? बोलल्यानं काय होणार म्हणजे? मग हात कशाला लावला मोबाईलला? मम्मीचा चेहरा कसा सुजला? तुझं काय चाललंय कडे? काय चाललं तू? गुड मॉर्निंग सगळ्याला. हे बघा मम्मीने आता भरपूर साऱ्या गोळ्या खाल्ल्यात. तिची तब्येत खराब आहे. सकाळपासून तिला चक्कर यायला लागली. आता चक्करमुळं मी म्हणलं विचारावं. मम्मी काय झालं तुला? दवाखान्यात जायचं का? हां, जायचं आहे दवाखान्यात? तो काय चाललं होतं? मग मोबाईल कुठे ठेवला तू? दाखव मला मोबाईल. काय मोबाईल कुठे आहे? खाली खाली कसं काय गेलता तू? मोबाईल काढ. कुठे मोबाईल कुठे काढतो बाहेर? तूच टाकला ना आता म्हणजे इथं कुठेतरी. काढ मोबाईल, काढ बाहेर. बरं वाटतंय का मम्मी आता? का दवाखान्यात जायचं आहे? हां, नाही वाटत बरं? नाही वाटत ना रे बरं. तोंड सुजले, हात. आज जरा व्हिडिओ क्लिअरिटी तुम्हाला क्लिअर दिसत नाही आहे, कारण मी आज मोबाईल चेंज केलेला आहे. अरे मी बघा, आज मी माझ्या दुसऱ्या फोनमध्ये भरपूर दिवसानंतर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला शिवानी एवढी गोरी दिसते आणि मी बघा असा दिसतोय. फोकस. हां, तर बघा मी कसा दिसतोय. मी आज माझा जुन्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण काय झालं माहिती आहे का, मला मगा धरून माझा आयफोन सापडत नाही कुठं ठेवलं. तर मी इज्जतनुसार सांगालो, मला मोबाईल कुठे आहे ते मला देऊन टाक. हां, तू नाही ठेवला मग मोबाईल गेला कुठं? हां, कुठे मोबाईल? अरे पण मोबाईल इथंच कुठेतरी होता. आता मी चार्जिंग लावलं तर चार्जर इथंच त्याचं. हां, मोबाईल दि शिवानी. तू आत्ता आतमध्ये तिथे बॅगेत हात घालत होती म्हणजे तू बॅगेत टाकला असणार मोबाईल. मोबाईल काढ कुठे? अरे बाप रे, हे काय मिळेल? रब हे कसं झालं? हां, मला काय माहीत म्हणजे? खाली खाली हात घातला तुमचा? कसं काय पडला? हां, मग गेला कसा खाली? मोबाईल तिकडे चार्जिंगला होता. माझा मोबाईल तिकडे चार्जिंगला होता, मग इकडे काय करत होता मोबाईल? हां, कसं काय उचलून ठेवला? मग तुला दिसलं नाही उचलून ठेवता नाही फुटलेलं म्हणून इथं? हे बघा मित्रांनो काय केलं ते मोबाईलची हालत. हे बघ, हे बघ त्या मोबाईलचं काय केलं पाय. बघ, स्क्रीन कामातून गेली. पूर्ण स्क्रीन कामातून गेली माहिती आहे का? ती स्क्रीनच नाही आली. हे बघा, कोपऱ्यात ठेवला तिथं मोबाईल. मोबाईल मी तिथं चार्जिंग लावून गेलो आंघोळ करायला जायच्या आधी, आणि तिने काय केलं, मोबाईल ठेवला. मग मोबाईल ते कोपऱ्यामध्ये ठेवला. मोबाईल कोपऱ्यामध्ये ठेवला. ते पाहते डिस्प्ले कसं केला तर. असा कसा पडला शिवानी? त्याची डिस्प्ले तुला माहिती आहे? डिस्प्ले किती रुपयाचा आहे त्याचा? डिस्प्ले माहिती आहे किती रुपयाचा आहे? पडलं काय करणार? पडलं काय करेन? मग हात कशाला लावायचा मोबाईलला? तुमचं सामान उचलून ठेवायचं ना, वर ठेवायचं ना. कुठं होतं ते? मी वर म्हणजे तिथं चार्जिंग लावलं तेव्हा चार्जर दिसतं. चार्जिंगला लावलेलं आहे मोबाईल तिथं. चार्जर लावलं असताना मोबाईल घेतला हातामध्ये आणि मोबाईलचं काय, मोबाईल पडला त्याच्याकडून. मग कसं करायचं बरं? तिचं पडलं काय करतो?
कळत नाही तुला? तुला माहिती किती रुपयाचा मोबाईल आहे तुझा? ती काय 5 आणि 10 हजाराची वस्तू नाही शिवानी. ते बोलले का रे? बोलले परत मग आता पाय या डिस्प्लेचं कसं हाल झालंय बघा. हो दे. काय करायचं आता? ज्याच्या वस्तू त्यांनी सांभाळायच्या रे. शी. तू बी बोलू नको आता काय. ज्याच्या वस्तू मग खराब आहे मला कुठं म्हणतो मी मगा धरून मोबाईल सापडतोय मला मोबाईल दिसणार नाही कुठे ठेवलाय. ते हळूच उचलून बॅगेमध्ये टाकला. तिला वाटलं म्हणजे मोबाईल भेटलाच नाही पाहिजे मला लवकर. हे पुढे डिस्प्लेची 12 वाजले आता. तुला किंमत नाही तिला किंमत नाही. एकदा टाकला पाण्यात आता टाकला फोडून. मोबाईलला काय वाटवच आहे त्याचा. मोठ्या टाकीत नेऊन टाकला होता एकदा तो. पाण्याचं काही नसतं आता. पाण्यात चालतो तो. आता विचार पडला कसा काय शिवानी? तिनं काय मुद्दाम आपलं कुठं ठेवला होता? बॅगेत ठेवायला गेली असं टाकला खाली. तिने सांगितलं नव्हतं तुला काय कुठलं तर? कुठं सांगितलं तिने? ते वाटलं बोलचीन म्हणून. अरे तुला वाटतं का शिवानी का 10-5 हजार रुपयाची वस्तू आहे की? पडलं काय करस काय तिला काय हे करतो? आता का डिस्प्ले काय स्वस्त भेटतो का त्याचा? कसं करायचं म्हणजे? बोलले का ना? बोलल्याने काय होणार म्हणजे? मग हात कशाला लावला मोबाईलला? मोबाईल हातात नव्हता लावायचा ना. कशाला हात लावला? काय काम होतं मोबाईल हात लावायचं? अरे मग बीपी अजून कमी करायला लागतं ना तुम्ही दोघं. तुझं काय गपची बस तू. इथं नुकसान व्हायला लागले. मग? तू तिला कव्हर करायला बीपी कमी व्हायला म्हणून. एक तर काल सलाईन लावून आले मी. थोडं बी समजूतदारपणाचं काहीच नाही. कुठं ठेवा का काय ठेवा मोबाईल का कसं काय करायचं? तर ती आता गपची बसली ना. तू गपची बस. गच्चू बसल्याने गोष्ट हलवणार आहे का ती? 25,000 डिस्प्ले त्याचा. 5 रुपयाचा नाही. त्यात नवा मोबाईल येईन. नवा आणलं. वा दे पैसे. मला दवाखान्यात जायला पैसे. मग पैसे काय झाडाला लागलेत का? लक्ष असतं का? कशावर लक्ष असतं? जयंती कामाला हा पडलं तर तुझे पैसे आले की 2 टक्के वाढक्या द्यायचे. तर 3,000 मोबाईल नीट होणार आहे काय? हा फॉर्म भर. पैसे आले का देऊ. आले का तुला पैसे? तरी म्हणलं ती सकाळपासून गपचूप करून बसली. इकडे बसली. मी आंघोळीला गेलो. जाऊन बघतोय मी मोबाईल शोधतोय. कुठे मोबाईल शोधतोय. हे मोबाईलचा काय हाल करून टाकलाय बघा. हे बघा बापायला घेऊन जा बरं. दे का पूर्ण डिस्प्ले जे आहे सगळं हे झाली त्याची. हो कुठं टिसला काय माहिती? त्या बोरिंगच्या पाईपला लोखंडाला लागला वाटतं खाली तो. जाऊ ते बोरिंगच्या लोखंडाला लागला त्याच्यामुळे हे टिसला असेल त्याचं माहिती आहे का डिस्प्ले. त्याचा किती खर्च आहे काय? 30,000 रुपये खर्च आहे त्याचा माहिती आहे. डिस्प्ले 30 मागेच विचारलं 30,000. मोबाईल बी तेवढ्याला विकला जात नाही तो. डिस्प्ले तू टाकून घेणार 30,000चा? दुःखच आहे ना. तर तू एक जागेवर गपचूप बस. मग मी आता तुला सांगतो. तुम्ही काय करतात माहिती का? 2 जण मिळून तुम्ही 2 जण तिला लाडून टाकलं. बाप्पा त्याला सांगा ना. मग जास्त बीपी वाढवायला लागला. ते कमी करायला लागला. होय तुम्ही दोघांनी तिला मिळून मुद्दाम लाडून टाकलेलं आहे माहिती आहे का? बोलल्याने कोणती गोष्ट येत नसते. याड करताना कळलं. बघू काय होतं. घे मोबाईल देऊ. दुकानात जाऊन बघू आपण. आता कसं करायचं याचं करायचं काय? ठीक आहे. कसं काढ तिला काय विचारतो रे? हां कसं करायचं काय याचं? त्याने तर आणल्या खोकप्यात मोबाईल टाकला होता पाण्यात. तो ऐकून झालंच काय? माझ्याकडून झालंच नाही. मला मोबाईल 3 वर्ष झाले माझ्याकडून झालं काही. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. झालंच. हे एक मोबाईल आहे. मी सकाळपासून मी तुम्हाला काय म्हणतो स्टार्टिंग जेव्हा व्हिडिओची केली ना तेव्हाच मी म्हणलं की मोबाईल मी आज ह्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करून मला काढायला लागला. कारण माझा मी आयफोन शोधतो तर मला आयफोन भेटणारच नाही कुठे येतं. तरी म्हणलं आयफोन कुठे गेला मी तिथं इथं चार्जिंगला लावला. हे बघा इथं चार्जर लावलेलं आहे.
इथं चार्जिंगला लावला मोबाईल, तर ते मोबाईल इथं त्यांची मॅडमच्या हातात, मॅडमनी काय केलं, हातात धरला, तिथं काय करत होती काय माहिती, खाली पडला, त्या बोरिंगच्या पाईप, त्या बोरिंगच्या असे कॉर्नर असते लोखंडाच्या, कॉर्नरला ते मोबाईल लागला. काय करायचं? काय नाही करायचं, इकडे मोबाईल गेलं दुकानात. तुम्ही लाडीगोडी लावले तिला, सगळं लाडात आणलं तिला, बाकी काहीच नाही. तुम्ही दोघांच्या लाडामुळे ती बिघडली. हे हिचं तर काय चाललं काय माहिती. सुजलंय सगळं आणि तिथं बरोबर नाही, तिला काय म्हणून दे मग. जास्त बीपी कमी करतोय मग. हां तिला कशाला राहतो का ध्यान नाही झालं ना. शिवाय पण असं करायला नव्हतं पाहिजे. मला समजलं मोबाईलला काय करायचं सकाळी उठून. मी चार्जिंगला लावल्यानंतर तो काय काम होतं मोबाईलकडं. अरे तिने घेतला असणार ते काढीत असं दुसरं काही तर बघायचं असेल नाही ते. ते डिस्प्ले बी काम करावं नाही त्याचं माहिती आहे का. आता हे फुटलेल्या मोबाईलमध्ये काय शूट करावं, त्याच्यामध्ये डाटा होता माझा सगळा, डाटा बी काढून घेतात नाही. आता मी मोबाईल वापरतो तो मोबाईल दिसेन का आता मला फोडायला. हां तो मोबाईल दिसेन फोडायला मला, मग मला फोडलेलं काय करायचं होय. फोडायला येतो फोडायला तो मोबाईल देईन फोडायला मला, मग मग कसं फोडा तो आधी ना दि तो फोन कुठे बाहेर काय करायला तो आपण थैलीत चालली होती दुकानात चक्कर यायला. दिन तो फोन दे ना फोडायला दिन मला दी ना. आपली वस्तू आपली आणि दुसऱ्याची म्हणजे काहीच नाही. कचरा म्हणजे पडली तर फुटली तर काही वाटत नाही त्यात, मग काहीच नाही आहे ना. मी फोडीन मग आता. मम्मी पप्पाचा फोन कसा माझा तर फोडा आता, मग फोडा मग संपलं, ते कल्याण करून घेतलं माझ्या व्हिडिओचं. मग डोकं म्हणजे मग नुकसान झालं माझं नुकसान झालं तर कोणाला काय वाटणार नाही. हेच जर मी तुझ्या मोबाईलला काही केलं असतं किंवा तिच्या मोबाईलला केलं असतं ना, पप्पाचा तो विषय सोडून दे. पण पाय सुजले ते बघ, इकडे बघ, दाखव कॅमेरा दाखव. अरे पण माझा मोबाईल इम्पॉर्टंट आहे, तो काय चाललंय पाय सुजले, हे हात सुजले, तो कोण सुजले बघ. मग त्वचा रोगाच्या डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावायची गरज काय होती. मग त्यांनी केलं तसं, मला काय माहिती दवाखान्यात कसं नेलं तर. मला नव्हतं सुधरत, त्यांनी गेले त्वचावाल्याकडे. लेख शहाणी तू शहाणी परत त्याच्यात. लेकीने नाही सांगितलं, यांनीच नेलं त्या बारक्या पोराला मला घेऊन. त्वचावाल्या डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावायची, काय म्हणतात दुखायला लागलं, बीपी लो झाला, बीपी जाऊन चेक कर दवाखान्यामध्ये. चल होऊ द्या, असं बी आता नुकसानच आहे. नव्या मोबाईलची किंमत माहिती तुला किती रुपये. तिला काय करायचं की तिचं वर बघ, वर माफी करू नये, चुकी करू नये, काय त्याच्या बोलायचं बी नाही की बाबा माझ्याकडून झालं बाबा जाऊ द्या. हा वर बघ वर. आता नवीन मोबाईल कोण घेऊन देईन मला. हा तूच घेशील कोण घेऊन देईल. मला नाही माहिती. तो आधार कार्ड पॅन कार्ड दे मला, मी तुझ्याच नावावर उचलणार आहे आणि पैसे भरणारच नाही. लोन करणार तेव्हा हसू नको तू. काहीच गम पस्तावाने मोबाईल फोडा काय 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 की बाबा झालं माझ्याकडून चुकी झाली का काय, काहीच नाही गम पस्ताव, काहीच वाटत नाही. बस ना. एक आणि दोन हे जे गव्हर्नमेंट वकील भेटलेच नाही हिला, त्याच्यामुळे ना पुरी लाडून गेली, पुरी लाडून गेली पुरी. परत म्हणू नको, कारण मी आता हे व्हिडिओ यूट्यूबला टाकेन ना, तर परत म्हणू नको की मला कमेंट करतेत, माझ्यावर येतेत, मला बोलतेत म्हणून. चुका करायच्या. मोबाईल मी जेव्हा नवरा आंघोळीला गेला तर त्याचा मोबाईल हातात घ्यायचा, त्या मोबाईलमध्ये काहीतरी बघायचं असलं बघायचं. मग ते मोबाईल पडला तर कमीत कमी सांगावं ना की बाबा माझ्याकडून मोबाईल पडला. ह्यो तुझ्या हातात आहे, ह्यो जर पडला तर तू काय करशील. असं 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 करून तिला बोलायला लागला, तेच मोबाईल नाही पडत ना, पडे ना असं असं व्हिडिओ काढायला लागते. अरे काढायला मोबाईल देत नाही ना म्हणून तू मला सांगू नको ती गोष्ट. हे मोबाईल झाले 3 वर्ष. माझ्या चक्कर यायली, मला नको बोलू बरं. तू माझ्या डोक्यात ऍक्टिंग बरोबर, तुला बोलायचं टाइम तू ऍक्टिंग सुरू झाली लगेच. जा तिकडं. बाप्पा यायला सांगा. या मोबाईलला 3 वर्ष झालेत, या मोबाईलला 2 वर्ष 2.5 वर्ष होत आली आता, तरी मोबाईल मी एवढे चांगले ठेवले. मग
क्लॅरिटी बरोबर आहे माझ्या मोबाईलमध्ये. आता मी आयफोनमध्ये व्हिडिओ काढून दे. आता व्हिडिओ काढू कशात? हे बघ पाय कसं फुजलाय शिवानी. कशात काढू? अरे तो हा पाय साईडला घे ना, थांब ना जरसं. तो पायाचं काय म्हणतात, माझ्या मोबाईलचं काय पण झालं इथं वाटतं पाय वाटतं. सुजलाय, मग माणसापेक्षा हे मोबाईलचं काय झालं? याचं करायचं काय सांग मला? करायचं काय याचं सांग मला? मला नाही माहिती. मला डिस्प्ले बनवून आणून द्यायचा तो मोबाईल. जसं फोडला तसा डिस्प्ले मला बनवून तो आणून द्यायचा मोबाईल. मला जसं तसा मोबाईल पाहिजे. तू म्हण ना मी कुठून आणू म्हणा, मी काय कामाला जाते काय? हा तुला बोलता येई ना का? ते खाली मान घालती, झाली चुकी झाली म्हणा. ते मी बोलायचं का? समजलं का? हा समजलं का? तर नाम काय तिला काहीतरी दे आणून, तिला बी कसं तरी व्हायला लागलं. होऊ दे कस तरी. माझा मोबाईल झाला, मला कसं तरी व्हायला, त्याचं काय करायचं? दे आणून. हे मी पुरा घामाने भरलोय. मला कसं तरी व्हायला तर माझं कोणी बागान नाही, आणि तिचंच काय बागाव? सोडून. होय, मला संध्याकाळपर्यंत मोबाईल पाहिजे नीट करून. मला संध्याकाळपर्यंत मोबाईल पाहिजे नीट करून. तुला सांगाल काय मी? हसू नको. संध्याकाळपर्यंत मला मोबाईल नीट करून पाहिजे. कुठून देऊ म्हणजे? मला नाही माहिती कुठून बी. मोबाईल नीट करून दे मला संध्याकाळपर्यंत. शिवानी असं जोरात बोलत आहे. मग तू आवाज काढा का, त्यांनी एक आवाज काढा का, आपण बी काढायचं, जोरात आवाज काढायचा. काढ ना आवाज जोरात. मित्रांनो, आता मी परत आलो. आता तुम्हाला मी खरी सत्य घटना सांगतो की मोबाईलसोबत काय झालेलं आहे. मी शिवानीसोबत प्रँक करत होतो. हे बघा, शिवानीला फार, हे बघा, काहीच आपल्या मोबाईलला काय झालेलं नव्हतं. हे बघा, स्क्रीन गार्ड होतं. ते स्क्रीन गार्ड मी तोडलं होतं सकाळी मुद्दामून. प्रँक करायसाठी स्क्रीन गार्ड तोडलं होतं. म्हणलं चला आता प्रँक करूया तिच्यासोबत. गेलं हातात गेलं. शिवानीसोबत प्रँक झालेला आहे स्क्रीन गार्डचा. आहे बघा, हे बघ मम्मी, स्क्रीन गार्डचा प्रँक झालेला आहे शिवानीसोबत. तर मित्रांनो, व्हिडिओ एवढाच होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आता एंड करतो इथंच, कारण आज भरपूर काम आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. अरे हे बघा, सगळं काम आहे दुकानामध्ये आज. आता डायरेक्ट कामाकडे लक्ष देतो. व्हिडिओ अपलोडिंग लावून देतो, कामाकडे लक्ष देतो. चॅनलला सबस्क्राईब करा, फटफट 30,000 सबस्क्रायबर करा, म्हणजे लवकरात लवकर दाढी मला क्लीन करता येईल. जे चॅनल लावलेलं आहे मी मम्मीसोबत. तर भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. याचे काचा चालल्यात. चला, बाय बाय.